महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। वाशिम जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल देत 2011 मध्ये बेंग्या पवार कोठडी मृत्यू प्रकरणात रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव माणिक धांडे यांच्यासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले। अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश JP झपाटे यांनी सर्व आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। 9 मे 2011 रोजी रिसोड पोलिसांनी चोरीच्या संशयावरून हिंगोली जिल्ह्यातील पारधी समाजातील बेंग्या पवार यांना मध्यरात्री 3 वाजता बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले। गुन्हा कबूल करण्यासाठी अमानुष मारहाण केल्याने 10 मे 2011 रोजी पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली, मात्र पुढे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले। CIDने अवघ्या 34 दिवसात दोषारोप पत्र दाखल करत प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली। न्यायालयात 47 साक्षीदार आणि ठोस वैद्यकीय पुरावे सादर करण्यात आले। या पुराव्यांवरूनच न्यायाधीशांनी सर्व आरोपींना दोषी मानले। न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की पोलीस यंत्रणेचा गणवेश हा संरक्षकांचा असतो, भय दाखवण्याचा नव्हे। या प्रकरणात झालेली कृती मानवतेला काळिमा आहे। तसेच निर्दोष तरुणाचा मृत्यू झाल्याने न्यायाचा गंभीरपणे विचार केला। दोषींना जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ऐकवत न्यायालयाने समाजाला संदेश दिला की कोणतीही संगणकीय अत्याचार सहन केला जाणार नाही। या निकालाने 15 वर्षांपासून न्यायाची वाट पाहणाऱ्या बेंग्या पवार याच्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे। काका, आजचा जो निकाल दिलाय, हो, कसं वाटतं, कसं बघता या निकालाकडे तुम्ही? बरं वाटलं आपल्याला। बरं, हो, काय घटना झाली होती? घटना झाली रातच्या 3:30 ला आले। महापोरग 7 वाजता शेतात गेलं ट्रॅक्टरवर, तिथून 12 वाजता घरी परत आलं। परत आल्याच्या बाद नवरा बायको घरात झोपले आणि अंगणात झोपलो होतो। मग जेव्हा आरडाओरडा झाला, आमची सून ओरडू लागली, तेव्हा आम्ही उठलो। तो बी आम्ही म्हणलं आमच्या लक्ष्मीनं तुम्ही काव मारायला आले? नाही, आम्हाला तपास घ्यायचा। मग तपास कशाचा? म्हणजे तुम्हाला काय घेणं आहे? 3:30 ला नेलं, 6 वाजता त्याचा जीव घेतला आणि आम्ही उठलो, शेनगाव पोलीस स्टेशनला चालले गेलो। मग आम्हाला माहिती पडत 5 वाजता तिथं शेनगावच्या पिओसानं सांगितलं का बाबा बेंग्या पवार कोण आहे? म्हणलं माझा मुलगा आहे। तो पोलीसवाल्याच्या माराच्यानं मरण पावला, जीवाच मारला त्याला। मग आम्ही तिथं आलो रिसोड, त्याला आणलं वासमाकड। किती वर्ष झाले घटनेला? 2011 मध्ये। न्याय मिळाला तुम्हाला? कसं वाटतं? न्याय आता मिळाला साहेब आपल्याला। काळू साहेबांना म्हणजे आमची फार चांगली व्यवस्था केली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।